नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज़ चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। खबर महाराष्ट्र के नागपुर से। मध्य नागपुर के विधायक विकास कुंभारे ने अपने जन्मदिन पर गिनाए विकास कार्य। जन्मदिन पर पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने आकर मध्य नागपुर के भाजपा विधायक विकास कुंभारे उनके घर पर उन्हें शुभकामनाएं दी और साथ ही साथ मीडिया से बात करते हुए उन्होंने उपलब्धियां गिनाई। विधायक विकास कुंभारे अपने जन्मदिन के इस अवसर पर सभी शुभचिंतकों और कार्यकर्ताओं को पदाधिकारी को धन्यवाद दिया। नागपुर से है हमारा एच की रिपोर्ट। प्रकारचा आपले जे प्रेमी आहे, जे आपले कार्यकर्ता वर्ग आहेत, त्यांच्यावर कशा प्रकारचं आयोजन करण्यात आलं, काय सांगाल? नाही, माझा जन्मदिवस आज नक्कीच आहे आणि जन्मदिवसानिमित्त कार्यकर्ते मध्य नागपूरची जनता मला भेटायला येतात, शुभेच्छा देतात आणि तेवढ्याच प्रेमाने मी त्यांच्या शुभेच्छा स्वीकारतो। पण हे मध्य नागपूरच्या जनतेचं जेवढं प्रेम मी आज बघतो आहे तेवढं प्रेम आज एवढं मनात उफाळून येतो आहे आणि मागील 15 वर्षापासून मी आमदार म्हणून मी काम करतो आहे आणि मी जे काही कार्य केले आहे, जे काही लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यात एक भाग आहे की आज लोक आणि कार्यकर्ते पदाधिकारी मला भेटायला येतात आणि शुभेच्छा देतात। प्रत्येक वाढदिवसाच्या औचित्याने काही ना काही एक नवीन करायचं आपण मनात ठाम असं करतो। या वाढदिवसाच्या औचित्याने काय नवीन करायचं मनात असं ठाम केलेलं आहे आपण? नाही, तसंही मध्य नागपूरमध्ये पूर्ण कंजेस्टेड एरिया आहे आणि एक कंजेस्टेड एरियामध्ये नवीन करण्यासारखं तसं काही नाही आहे। तरी आम्ही हा पाचपावलीचा पुलिया आहे, रेल्वे क्रॉसिंग आहे, त्याचा अंडरग्राऊंड आहे, पिवळी मार्ग चौकाजवळ अंडरग्राऊंड आहे, अशा अनेक प्रकारचे कामं आपण केलेले आहेत। पण विशेष टार्गेट म्हणजे जे मेओ आणि डागा हॉस्पिटल याला मागील 15 वर्षापासून मी टार्गेट केलं आहे आणि ते 2 हॉस्पिटल कसे चांगलं होईल याचा प्रयत्न मी आपल्या परीने करतो आहे। काय सांगाल आपले जे मतदार बंधू, आता थोडा आवाज मत करू ना प्लीज, काय सांगाल आपल्याला हा जो भरघोस प्रेम आपल्याला भेटला आहे मतदार बंधूंकडून, कसं वाटतं आहे? आता प्रेम बघून काय वाटणार, मन एकदम उफाळून येतो आहे आणि त्यांनी असंच प्रेम शेवटपर्यंत ठेवावं हीच आग्रहाची विनंती त्यांना करतो। आपण प्रत्येक कामासाठी अथक परिश्रम घेतले, मध्य नागपूरच्या विकासाकरिता आपण अथक असे परिश्रम घेतलेले आहे। आणखी कोणकोणते विकास कामं आपल्याद्वारे व्हावे असं आपल्याला वाटतं? आता गांधीबाग येथे तो पोलीस स्टेशन आहे, तहसील पोलीस स्टेशन, आणि तेथील पोलीस क्वार्टर्स आहे पोलिसांचे, ते पूर्ण खडतर झालेलं आहे, पूर्ण कधी पडू शकते अशी स्थिती निर्माण झाली आहे आणि तेथे चांगलं एक, कारण गांधीबाग इतवारी हा एरिया पूर्ण कंजेस्टेड एरिया आहे आणि तेथे 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर ठेवायला जागा नाही आहे, तर ते संपूर्ण पाडून तेथे 2 व्हीलर 4 व्हीलर करता पार्किंग व्यवस्था व्हावी आणि वर मग पोलीस क्वार्टर्स हवे, याकरता मी सन्माननीय गडकरी साहेबांना विनंती केली आहे आणि ते त्यांनी मान्यही केली आहे आणि ते लवकरच सँक्शन होऊन तेही सुद्धा कामाला लागेल। आजच्या जन्मदिवसानिमित्त कशाचं आयोजन करण्यात आलेलं आहे? भारतीय जनता पार्टी मध्य नागपूरतर्फे निःशुल्क आरोग्य सेवा शिबिर हे आयोजित केलं गेलं आहे। ते शिबिरही सुरू आहे, असे अनेक कार्यक्रम राबवले आहेत। आता कार्यकर्त्यांनी ठेवलेले आहेत, आता मी दुपारी त्यांच्याकडे एक चक्कर मारणार आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांचं प्रेम जे माझ्यावर आहे आणि त्यांनी प्रेमापायी जे काही कार्यक्रम ठेवले त्याला सगळ्याला भेट देणार आहे। एक शेवटचा प्रश्न, अल्बा गोष्टीचा जो मुद्दा आहे हा खूप दिवसांनी रखडलेला आहे, चालतच आहे, काय एक सांगणार आपल्या लोकांना, कशा प्रकारे त्या समस्याचं निराकरण समोर जाऊन होईल काही दिवसांनी? नाही, अल्बा समाजाचा ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याकरता मागील मी अनेक वर्षापासून, म्हणजे वयाच्या 15व्या 16व्या वर्षापासून प्रयत्न करतो आहे, पण त्याला यश येत नाही आहे, तेवढंच खरं आहे। पण आता एक बाजू लागली आहे, ते मी सविस्तर सांगू शकत नाही, एक बाजू आता लावली आहे। सन्माननीय देवेंद्र फडणवीस, सन्माननीय नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने ते काम होतं आहे आणि ते काम लवकरच होईल अशी अपेक्षा करतो आणि तसे